नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या अंगारकी चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना मंगलमय शुभेच्छा। आज आपण करतोय मँगो मोदक। तर मी इकडे नारळाचा चव, गूळ, मँगो पल्प हे सगळं एकत्र करून शिजवून घेतलं। त्याच्यामध्ये खसखस आणि काजू पावडर घातली। इकडे आपलं पीठ पण नेहमीप्रमाणे वाफवून घेतलं। त्याच्यामध्ये मँगो पल्प, दूध, पाणी घालून ते छान वाफवून घेतलं आणि त्याच्यानंतर ते काढून परातीत थंड करून थोडं थंड पाणी घालून मळून घेतलं छानपैकी। इथे मी पुरीच्या साच्यावर त्याची पुरी करत आहे आणि मी पहिल्यांदाच ही पारी करत आहे मोदकाची आणि मला ती छानपैकी जमली म्हणून मला खूपच आश्चर्य वाटतंय की पहिल्यांदाही इतक्या छान सुंदर कळ्या आलेल्या आहेत त्याला। त्याच्यामध्ये मी सारण हे मँगोचं भरलेलं आहे आणि त्याच्यानंतर हळूहळू 2 बोटांनी हे मोदकाचं वरचं टोक जे आहे ते छान व्यवस्थित बंद करून घेतलं आणि त्याच्यावर 2 छोट्याशा केशराच्या काड्या लावल्या आणि अशा प्रकारे आपला मँगो मोदक तयार आहे। हे सगळे मोदक मग मी वाफवून घेतले आपल्या इडली पात्रामध्ये आणि मग थोडंसं सारण उरलं होतं म्हणून मग मी करंज्या म्हणजे नेवरी म्हणतात त्याला, ते करायला घेतलं। हे छान त्याच्यामध्ये सारण घेतलं आणि दोन्ही बाजूनी ही बंद करून घेतली पारी आणि मग कट फोल्ड असं फोल्ड अँड करत ती पारी सुंदरशी अशी नाजूक पारी मी तयार केली। ही मला फार लहानपणापासूनच येते आणि मला माझ्या आजीने शिकवली म्हणून त्याचं विशेष कौतुक। अशा पद्धतीने सगळे करंजी आणि मोदक वाफवून घेतले आणि नैवेद्य दाखवला। नमस्कार।